पण ज्या वेळेला तू सुरुवात केली म्हणजे काय 20-21व्या वर्षी केमिकल इंजिनिअरिंग IIM केल्यानंतर म्हणजे काय 22-24व्या वर्षी, तर तेव्हा हे करिअर करावं असं म्हणजे हे इतकं मोठं धाडस म्हणजे ते कसं काय आलं? करिअर नव्हताच तेव्हा, कारण फक्तच ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर असायच्या मॅचेस आणि तुम्हाला वर्षातनं 2 का 3 मॅचेस मिळायच्या, कारण आमचे पॅनल्स खूप असायचे आणि डेमोक्रेसी तिथे पण असायची की सगळ्यांना एवढ्या मॅचेस मिळायलाच पाहिजेत. तर वर्षातनं 2-3 मिळायच्या, ते करिअर करणं शक्यच नव्हतं. आता डेली अलाउन्स तुमचं 75 रुपये का 100 रुपये असायचं. रॉस्टर मिळाल्यावर काय, अरे नागपूरमध्ये मित्र आहे का कोणी राहायला, कारण हॉटेलमध्ये राहणं शक्यच नव्हतं. तर तो काळ आता कम्प्लिटलीच तो खूप वेगळा होता, पण तेव्हा करिअर करणं शक्यच नव्हतं. माझा पहिला जॉब IIM नंतर ॲडव्हर्टायझिंगमध्ये होता, पण हळूहळू. ते कुठं केली नोकरी? पहिली रिडिफ्युजनमध्ये मुंबईलाच. म्हणजे मी नोकरीसाठी मुंबईला आलो. 83 सालापर्यंत मी हैदराबादला होतो, 2 वर्ष अहमदाबादला आणि मग नोकरी करायला मुंबईला. तर मला फायदा हा झाला की हैदराबादसारख्या जागी मोठा झालो जिथे एका दिवसात 35 ते 40 तास असायचे आणि मुंबईला आलो जिथे खूप प्रोफेशनल असायचं. एखाद वेळी दिवसातनं फक्त 16-18 तासच आहेत असं वाटायचं, पण खूप प्रोफेशनल असायचं. त्यामुळे मला तो फरक पडला. मुंबईला आलो आणि काही वर्ष ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम केलं. पण जसं लिबरलायझेशन झालं तसे फॉरेन नेटवर्क्स आले, प्रोडक्शन हाऊसेस आले आणि त्यांच्या वर्क एथिक घेऊन आले आपल्याकडे की एका कॉमेंटेटरला पूर्ण सिरीज मिळायची करायला. मला गंमतच वाटायची, अरे म्हणजे सगळ्या मॅचेस करणार मी, असं एकदम असं दचकून वाटायला लागलं. त्याच्याने फरक पडला. तेव्हा करिअर करता आलं आणि आमच्या गरजा खूप कमी होत्या. हो, गरजा कमी असणं चांगलं असतं. गरजा कमी होत्या. जेवढं होतं तेव्हा कसं असायचं की समजा तुम्हाला 100 रुपये मिळत आहेत, 100पैकी 20 वाचवणं तर साहजिक, 20 वाचवायलाच पाहिजे, म्हणजे 80 उरले. आता 80तनं काय करायचं? तेव्हा क्रेडिट कार्ड रोल ओव्हर करणं, EMI करणं आम्हाला माहितीच नव्हतं. मी आजपर्यंत एकदाही लोन घेतलेला नाही आहे. जेवढे आहे तेवढ्यात जगायचं. पण ते लोकांना ऐकायला आवडेल की पैसे मिळायचे किती, म्हणजे जेव्हा हे तुम्हाला सांगतो, ऑल इंडिया रेडिओवरती जेव्हा मी युववाणीवर करायचो तेव्हा 25 रुपये मिळायचे, मॅचचे 150 रुपये काहीतरी मिळायचे नंतर. आणि जेव्हा पहिल्यांदा मी TWIसाठी हिरो कपमध्ये त्यांनी कॉमेंट्री करायला बोलावलं तेव्हा ते म्हणाले डेली फी $100. हो, तेव्हा डॉलर किती होता, पण 35 होता तेव्हा. तर माझ्या एका मित्राने सांगितलं, डोंट एव्हर डू इट, हाऊ कॅन यू वर्क फॉर ओनली दॅट मच. बोलो बावळट